लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। प्रभाग क्रमांक 13च्या उमेदवारीसाठी डॉक्टर आमदार राहुल पाटील यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली। या सभेला परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती। यावेळी गफार भाई उर्फ गब्बर यांनी मशाल चिन्हावरील उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला। सभेत बोलताना डॉक्टर आमदार राहुल पाटील म्हणाले की गफार भाई यांनी समाजासाठी खूप मोठे योगदान दिले आहे। त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। पुढे बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की येणाऱ्या 5 वर्षात गफार भाई हे निश्चितच आपल्या वार्डचे सक्षम नगरसेवक म्हणून कार्य करतील। यावेळी डॉक्टर राहुल पाटील यांनी प्रभाग क्रमांक 13 मधील 4ही उमेदवारांचे विशेष कौतुक करत हे माझे शेर आहेत असे म्हणत सर्व उमेदवारांना बहुमताने मतदान करून विजयश्री मिळवून देण्याचे आवाहन नागरिकांना केले। या जाहीर सभेमुळे प्रभाग क्रमांक 13 मधील निवडणूक प्रचाराला नवचैतन्य मिळाले असून उमेदवारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। निवडणुकीतील प्रत्येक अपडेट सत्य आणि विश्वासासह पाहण्यासाठी आत्ताच आमचे चॅनलला सबस्क्राइब करा आणि परभणीचा आवाज घराघरात पोहोचवा। अल्हम्दुलिल्लाह आज डॉक्टर राहुल पाटिल साहब ने जो बताया कि हॉस्पिटल 10 साल तक बंद नहीं होने देंगे, मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि 10 साल तक हॉस्पिटल बंद नहीं करेगा। और वो बंदा जब वो दबान को देता है तो वो 100% कंप्लीट देते हैं। और रही बात दूसरी कि महापौर कौन रहेगा, तो ये पहली भी हम आज बुझा देते हैं, परभणी का महापौर श्रीधर बाबू रहेगा। ये डॉक्टर साहब ये भी हमारे पैनल के हिसाब से डिक्लेयर है। और एससी से अगर जगह निकलती है तो सचिन के लिए भी जगह साहब ने बोल के रखी हुई है। और रही बात हमारे पैनल की, तो आज राहुल साहब ने आज पाटिल साहब ने देख लिए और पाटिल साहब की दुआएं और इन लोगों का हमारे पास विश्वास, आज हमारे पैनल को दुआएं मिल रही है। अल्हम्दुलिल्लाह।